हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज एक घडलेली घटना सांगतेय, मग आपण त्याच्यावर बोलूया. ही घटना घडली एका ओल्ड एज होम मध्ये. ओल्ड एज होमचं नाव आहे रामकृष्ण वृद्धाश्रम आणि हे JP नगर बंगलोर मध्ये आहे. आणि तिथे 2 दिवसापूर्वी म्हणजे परवा दिवशी घडलेली घटना आहे ही. कृष्णमूर्ती वय वर्ष 81 आणि त्यांच्या धर्मपत्नी राधा त्यांचं वय 74. हे दोघांनी गळफास लावून घेऊन आपलं जीवन संपवलं. 1 महिन्यापूर्वी त्यांना त्यांचे मुलानं आणून हे वृद्धाश्रमात ठेवलेलं होतं. आणि ते आलेली वेळ पण सांगते, रात्री 9:30 दरम्यान आले होते. तसं त्या सुपरिंटेंडेंट म्हणाल्या, उद्या या, आता नको, एवढे उशिरा कशाला. नाही म्हणाले, आम्ही परत घरी जाणार नाही. त्यांचा मुलगा आणि एक व्यक्ती होता त्याच्याबरोबर. आणि मग ह्यांचा एवढा हट्ट बघून त्यांना ऍडमिट करून घेतलं. आणि मुलगा जाताना त्यांनी सांगितलं होतं, आता मेलो तरी इथे मरणार, आम्ही परत घरात पाऊल ठेवणार नाही. ह्याला कारण काय होतं म्हणे, सतत सासू सुनांची भांडणं. सुनेनं केलेला स्वयंपाक सासूला म्हणजे राधाला बिलकुल आवडायचं नाही. त्यामुळे सततचे भांडणांना कंटाळून चांगले मोठे फ्लॅटमध्ये राहत होते बेंगलोरला. मुलांना हे रोजचं नको त्रास म्हणून आईवडिलांना इथे आणून ह्या वृद्धाश्रमात ठेवलं होतं. आदल्या दिवशी रात्री व्यवस्थित जेवले, दोघंही आपले रूम मध्ये गेले आणि थोडा वेळ TV बघितले म्हणे. आणि 10:30 वाजता वृद्धाश्रमाचा एक माणूस राऊंडला जातो. तो राऊंड्सला जाताना हे बाहेर फेऱ्या मारत होते. तो म्हणाला म्हणे 10:30 वाजले, झोपा आता. ते म्हणाले म्हणे, हो झोपतो, जरा पाय मोकळे होऊ देत म्हणून जरा वॉकिंग करतो असं म्हणाले. आणि तरी तो म्हणाला उशीर झालाय, झोपा म्हणून सांगितला आणि गेला तो. नंतर दुसऱ्या दिवशी कॉफी द्यायला 6:45 म्हणजे 6:45 दार वाजवलं की दार उघडलं गेलं नाही. बरेच प्रयत्नानंतरही दार उघडलं गेलं नाही. मग पोलिसांना बोलावलं गेलं. दार फोडून बघितलं की दोघांनी फॅनला साडीनं गळफास लावून आपलं जीवन संपवलं होतं. इथे मला फक्त त्यांच्याबद्दल बोलायचं नाहीये. इन जनरल कित्येक घरात एवढे टोकाला गेलं नाही तरी आपण बघतो इथे कोणाचं चुकते, यंगर जनरेशनचं चुकते का हे रिटायर्ड लोकांचं चुकते. दोन्ही बाजू मला बोलायच्या आहेत. आणि दोन्ही बाजूमध्ये पण ऍडजस्टमेंटची भावना असावी असं मला वाटते. का म्हणजे ओल्ड एज हे प्रत्येकाला येणार आहे एक ना एक दिवस. आज जन्मलेलं मूल सुद्धा एक ना एक दिवस हे स्टेजला येणार आहे. त्यामुळे हे प्रत्येकाचे पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ म्हणेन मी. मग हल्लीच काय होते तर सिटीमध्ये जास्त होते. तुम्ही खेडेगावात गेलात का नाही, आजही हा प्रॉब्लेम नाहीये.
तिथे वृद्धाश्रमांची गरज नाहीये. मग कुठे काय चुकते? ॲडजस्टमेंटचं प्रॉब्लेम होते का? हे बघा, ओल्ड एज म्हणजे हे एक सायकोलॉजिकल प्रॉब्लेम पण आहे. तेव्हा काय होते, आपले मनासारखं झालं नाही ते थोडंफार लहान मुलांसारखंच ही माणसं बिहेव करतात. हे काही असं मेंटल डिसीज म्हणता येत नाहीये, पण काहीतरी एक प्रॉब्लेम आहे. ॲडजस्ट करून घ्यायला बरेच लोकांना अवघड जाते. पण मला म्हणायचं आहे इथे, ते पण जरासं बदल करून घ्यायला पाहिजे. जनरेशन गॅप आहे. जनरेशन प्रमाणे काही गोष्टी बदलत जातात. नो डाऊट 100% तुम्हाला हे पसंत नसेल, आवडत नसेल, तरी काळाप्रमाणे आपण तो एक्सेप्ट करायला पाहिजे. आता इथे आपण बघितलं की राधाबाईला म्हणजे सासूला सुनेचा स्वयंपाक पसंत नव्हता. मग एखाद दिवस आपण करायचं ना, आपण आपले पसंतीचं करायचं, तिची मदत घ्यायची हवी ते. आणि हे सगळ्या गोष्टींना ओपन कम्युनिकेशन पाहिजे असं मला वाटते. ओपन कम्युनिकेशन पाहिजे म्हणजे आपण नाही बाबा मला असं नाही आवडत, असं कर, काही म्हणायला प्रॉब्लेम नाहीये. आणि कित्येक ठिकाणी असं पण बघितलंय मी, म्हातारी माणसं म्हणजे त्यांना घरगड्यांगत वागवलं जाते. लहान मुलांना फिरवून आणा, शाळेला सोडून या, किंवा स्लेव्स म्हणा, गुलामागत वागवलं जाते. हे पण बरोबर नाहीये. आता कित्येक वेळेला हे वयस्क माणसांनी पण समजून घ्यायला पाहिजे. आता आपले दिवस संपलेले आहेत. आपले काळी आपण आपल्याला हवं तसं करत होतो. आता मुलं त्यांचे प्रमाणे चालतात, त्यांचे पसंतीप्रमाणे काही घरात बनवलं जाते, गोष्टी आणल्या जातात. मग आपण जरा समजून घ्यायला पाहिजे का नाही? मला वाटतं ह्याला दोन्ही बाजूना मला कॉमेंट्स येणार आहेत. काही लोक म्हणणार, अहो बोट धरून चालायला शिकवलं त्या मुलांना, त्यांना हवं नको बघितलं, आपले घासातला घास दिला, आणि आज आता त्यांचं वय झालं की त्यांना असं नेऊन वृद्धाश्रमात सोडायचं का? अहो त्यांची पण गरज आहे. आता लहान असताना, मुलं लहान असताना आई वडील दोघंही नोकरी करत असले की मुलाला पाळणे घरात ठेवतात का नाही? मुलाला पाळणे घरात आवडते नाही आपण विचार करतो. नो डाऊट मूल लहान असते त्यामुळे तर लगेच ॲडजस्ट होते. पण इथे काय प्रॉब्लेम होतो म्हणजे हे आयुष्यभर स्वतःला हवं तसं वागलेला असतो. आपण सगळं केलेलं असते. नो डाऊट मुलांना मोठं केलं, शिक्षण दिली, सगळं काही केलेलं आहे. आणि आता त्यांना ॲडजस्ट करणं थोडं फार कठीण होत जाईल. सगळ्यांना म्हणत नाही मी, कितीतरी एल्डरली लोक, सिनियर सिटीजन असे सुद्धा आहेत. आपण होऊन म्हणतात मला वृद्धाश्रमात ठेवा, तिथे माझे बरोबरीची माणसं असतात, तिथे मी छान असतो, तिथे ठेवा म्हणून आनंदानं तिथे राहणारे असतात. किंवा एकटं ठेवायचं म्हणजे हल्ली कसं तेवढं सेफ नाहीये. आणि हे बघा दोघांचाही वय झालेलं आहे म्हटल्यावर त्यांना तिथे ठेवलं. काही हल्ली बघतो आपण, वाचतो काय काय घडते, त्यामुळे मुलांनाही त्यांना तसं ठेवायला नको वाटते. वृद्धाश्रमात ठेवलं की कसं
तिथे सगळा स्टाफ असतो, बघणार असतात. त्यामुळे ओल्ड एज होम सेफ वाटते मुलांना, आपल्या आई वडिलांना ठेवायला. त्यामुळे मला वाटते दोन्ही बाजूनी जरासं समजून घ्यायला पाहिजे. दोन्ही मुलांनी पण आई वडिलांना समजून घ्यायला पाहिजे. इन द सेम वे आई वडिलांनी पण मुलांना समजून घ्यायला पाहिजे. त्यांना काय होते किंवा त्यांची परिस्थिती काय आहे. अहो शेवटी आपल्या मुलाला त्रास होतो ना. आपण दुसऱ्यांचे घरची मुलगी आपल्या घरात सून बायको म्हणून आणलेली असते. मग तिला पण त्याला खुश ठेवावं लागते. आपले आई वडिलांना पण त्याला खुश ठेवावं लागते. का म्हणजे लहानपणीपासून लहानाचं मोठं केले ते. त्यामुळे आपले मुलाचे सुखासाठी तरी मला वाटते आपण सिनियर सिटीजन्सनी पण थोडंफार ऍडजस्ट करायला पाहिजे. असं म्हणता कामा नये, नाही मला होत नाही, माझी ही सवय नाही, मला हे आवडतच नाही. नाही अहो, तुम्हाला तर आवडत नाही ना, एका दिवस आपल्या मनासारखं करा. किंवा स्वतःला आवडतात तशा चटण्या लोणची करून ठेवा. काय आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. भांडायला गेलं की तच भांडण कुठेही पर्यंतही पोचू शकते. पण आपण एकमेकांना समजून घेऊन राहायचं म्हटलं की राहू शकतो. हे माझं पर्सनल मत आहे. आपल्याला ह्या विषयावर काय बोलायचं आहे, आपलं काय मत आहे, प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.